माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जनरंजन यशोदानंदन ब्रज जनरंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे
सुभद्रा महाराज की जय, श्री श्री गौर निताय की जय, श्रील प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्त वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 सर्वांचं स्वागत आहे या भक्तिवृक्ष प्रवचनामध्ये। कृष्ण साधक पर्यंत आपण पोहोचलेलो आहे। आज आपण चर्चा करणार आहोत आध्यात्मिक उन्नती भाग 20, भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय क्रमांक 9, श्लोक संख्या 26। माझ्या मागे म्हणा, पत्रं पुष्पं फलं तोयं, पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति, यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहं भक्ति उपरितम् अश्नामि प्रयतात्मनः। अश्नामि प्रयतात्मनः। पत्रं पुष्पं फलं तोयं, पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति, यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहं भक्ति उपरितम् तदहं भक्ति उपरितम् अश्नामि प्रयतात्मनः। पत्रं पुष्पं फलं तोयं, पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति, यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहं भक्ति उपरितम् तदहं भक्ति उपरितम् अश्नामि प्रयतात्मनः। अनुवाद आणि तात्पर्य। कृष्ण कृपा श्रीमूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या द्वारे। श्रील प्रभुपाद की जय। जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो। तात्पर्य, बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमयी धामाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये, कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे। भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा अत्यंत सुलभ मार्ग आहे। याचे आचरण सर्वात गरीब मनुष्यही पूर्व पात्रतेविना करू शकतो आणि यासाठी केवळ एकच पात्रता आहे, ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे। मनुष्य कोण आहे किंवा त्याची स्थिती काय आहे हे महत्वपूर्ण नाही। या विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान, फळ अथवा थोडेसे पाणीही अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात। म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही, कारण कृष्ण भावना ही सुलभ आणि सर्वत्र आचरण्यायोगी आहे। इतक्या सहज सोप्या पद्धतीद्वारे कृष्ण भावना भावित न होण्याची आणि सच्चिदानंद जीवनाची प्राप्ती करण्याची इच्छा न करणारा असा मूर्ख कोण असू शकेल। श्रीकृष्णांना प्रेममयी सेवे व्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते। श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात। ते अभक्ताकडून कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करत नाहीत। ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते। तरीही ते भक्ताकडून प्रेम भावाचे आदान प्रदान करण्याकरिता भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात। कृष्ण भावनेचा विकास करणे म्हणजेच जीवनाची परिपूर्णता गाठणे होय। श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरिता भक्ती हे केवळ एकच साधन असल्याचे दर्शविण्यासाठी या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा 2 वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे। इतर कोणत्याही साधनाने, उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान पंडित, गर्भ श्रीमंत किंवा महान तत्वज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट
स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. भक्तीविना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यास तयार होत नाहीत. भक्ती ही कधीच हेतू प्रेरित नसते. भक्ती ही शाश्वत आहे आणि परम सत्याच्या सेवेप्रित्यर्थ प्रत्यक्ष कर्म आहे. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सर्वांचे या भक्तिवृक्ष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आपण आज चर्चा करत आहोत. भगवद्गीतेचं गुह्य ज्ञान 9व्या अध्यायात भगवंतांनी वर्णन केलेलं आहे आणि 18 अध्यायामधील हा महत्वाचा किंवा मध्य अध्याय. दोन्ही भगवद्गीतेचं जर मधोमध म्हटलं तर हा 9वा अध्याय गुह्य ज्ञान. आणि या गुह्य ज्ञानामध्ये भगवंत भक्तीविषयी आज अर्जुनाला मार्गदर्शन करत आहेत. तर हा तात्पर्य वाचल्यानंतर आपल्याला शोध पण करायचा आहे आणि बराच त्याच्यामध्ये टॉपिक वेगळे चालत असतात की आपल्याला शोध घ्यायचा आहे, काय करायचं आहे आणि त्यानंतर आपली समज हे तात्पर्य वाचल्यानंतर आपल्याला काय समजून आलं आणि मग त्यानंतर श्री नामामृत पवित्र नामाचे अमृत हे थोडं त्याचं डिस्कशन आहे. तर भगवद्गीतेचा 9वा अध्याय आणि भगवंत भक्तीविषयी जे सांगत आहेत आणि या श्लोकात भगवंत हा 26वा श्लोक आहे. 9व्या अध्यायातील 26वा श्लोक. आणि भगवंत सांगतायत की जो भक्त भक्तीनं आणि प्रेमाने पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति. भक्तीनं सगळ्यात महत्वपूर्ण आहे. तदहम भक्ती उपरितम अश्नामी प्रयतात्मनः. जर भक्तीद्वारे जर कोणी मला अर्पण करत असेल तर कंडिशन काय? टाइमचं वगैरे बघा, सगळे बंद करा. तर प्रभुपाद या ठिकाणी लिहितायत, बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमयी धामाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिला भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी कंडिशन काय? भगवंतांची भक्ती करणे. आणि प्रभुपाद या तात्पर्यामध्ये जसं आपण वाचलं की आपलं ऐश्वर्य, आपलं संपत्ती किंवा आपली बुद्धिमत्ता, आपलं ज्ञान, आपलं सौंदर्य हे भगवंतांना कधी आकर्षित करू शकत नाही. रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधूमध्ये वर्णन करतात, भक्ती ही भगवंतांना आकर्षित करणारी आहे. शुद्ध भक्तीची 6 लक्षणं जी भगवंतांनी सांगितली त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक लक्षण आहे श्रीकृष्ण आकर्षणी सह. भगवंतांना आकर्षित करणारी ही शुद्ध भक्ती आहे. बाकी कुणीही भगवंतांना आकर्षित करू शकत नाही. आपलं ज्ञान असो, आपली सुंदरता असो, आपल्या उच्च कुळातील जन्म असो, या सगळ्या गोष्टी जसं कुंती महाराणी देखील भागवतच्या 1ल्या स्कंदामध्ये आपल्या प्रार्थनेमध्ये वर्णन करते. जन्म ऐश्वर्य श्रुत श्रीभी एद मान्यो मध पुमान. जन्म आपला उच्च कुळात झालेला जन्म, ऐश्वर्य म्हणजे आपली संपत्ती, जन्म ऐश्वर्य, आपली सुंदरता,
श्रुत आणि श्रीभी म्हणजे आपलं शिक्षण. या 4 गोष्टीपासून या भक्तीमध्ये अडथळा उत्पन्न करणाऱ्या गोष्टी आहेत. त्या काय करतात? भक्तीमध्ये अडथळा उत्पन्न करतात. कारण का कधी कधी आपल्याला वाटतं आपल्याजवळ एवढा पैसा आहे, भक्ती करायची काय गरज आहे, आपल्याजवळ एवढं ज्ञान आहे, भक्ती करायची काय आवश्यकता आहे. जसं कालच चंद्रयान पोचलं, तर आपण आता चंद्रावर देखील पोचलो. मग आता एवढे आपण ऍडव्हान्स आहे, तर मग एक दिवस आपण स्वर्गात सुद्धा पोचू शकतो असं वाटत असेल की फ्लाईटमध्ये बसून किंवा रॉकेटमधून आपण स्वर्गापर्यंत जाऊ किंवा वैकुंठापर्यंत जाऊ. पण तिथं सोपं नाहीये. इतर ग्रहावरती जाणं हे पण काही साधी गोष्ट नाही. किती कठीण अथक प्रयास झाल्यानंतर किती वेळा फेल सुद्धा झाला. गेल्या वर्षी फेल झाले, पण यावर्षी सक्सेस झालं. आणि तेही फक्त तिथं कोणी व्यक्ती पोचला नाही, एक फक्त यंत्र तिथं पोचलेलं आहे. त्या यंत्राद्वारे, त्या यंत्रामध्ये असलेला त्या कॅमेऱ्याद्वारे आपल्याला कळालं की आपण चंद्रावरती पोचलो. पण तिथं व्यक्ती राहणं तितकं सोपं नाही आहे. त्या प्रदेशामध्ये असलेली वातावरण किंवा त्या प्रदेशामध्ये असलेली परिस्थिती, त्या परिस्थितीनुसार मनुष्य शरीर त्या ठिकाणी टिकणार की नाही मोठा प्रश्न आहे. कारण जसं पाण्यामध्ये आपण जगू शकतो का नाही, पाण्यामध्ये पाण्यात राहणारे जे जीव आहेत, मासे, त्यांच्यासाठी ते विशिष्ट प्रकारचं शरीर तयार केलेलं आहे जे पाण्यामध्ये राहू शकतं. आपल्या पद्धतीनं जे आपलं शरीर तयार झालेलं आहे ते विशिष्ट शरीर मनुष्याचं आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वीचं प्रमाण जास्त आहे. वजन आपलं जे आहे त्याच्यामध्ये पृथ्वीचं प्रमाण जास्त आहे. याच्यामध्ये वायू आहे, अग्नी आहे, आकाश आहे, जल आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. पृथ्वीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपली बॉडी स्थूल आहे, ग्रॉस बॉडी आहे, शरीर, त्याच्यामध्ये वजन आहे. जे पक्षी असतात त्यांच्यामध्ये हवेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते हवेत उडू शकतात. आपण उडू शकतो का? नाही उडू शकत. आपण उडण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपण जमिनीवर येणार नाही, कारण आपल्यामध्ये पृथ्वीचं प्रमाण जास्त आहे. तसंच आपण पाण्यात देखील राहू शकत नाही. अग्नीचं प्रमाण अगदी कमी असल्यामुळे आपण सूर्य ग्रहावर देखील जाऊ शकत नाही. सूर्य ग्रहावर पण लोकवस्ती आहे, तिथं पण लोक राहतात, पण त्या ठिकाणी असलेली परिस्थिती जी आहे, वातावरण, त्या परिस्थितीनुसार त्यांना शरीर प्राप्त झालेलं आहे, अग्नीचं शरीर. तशी चंद्राची जी शीतलता आहे, ती शीतलतेमध्ये राहणाऱ्याची परिस्थिती वेगळी आहे. आणि म्हणून कृष्ण भावनेमध्ये आपल्याला शरीर बदलण्याची आवश्यकता नाहीये, किंवा कोणताही जाती, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत याची काही आवश्यकता नाही. प्रभुपाद जसं तात्पर्यामध्ये लिहित आहेत, कुणी एखादा व्यक्ती भक्तीनं आणि प्रेमानं, हे महत्वाची कंडिशन आहे. भक्ती ही कंडिशन आहे. कंडिशन काय? तशी भक्ती अनकंडिशनल आहे, पण भगवंतांनी सांगितलंय की भक्तीच्या द्वारे जर आपण अर्पण केलं तर तो व्यक्ती भगवंतांना आपल्या प्रेमाने ज्यावेळी अर्पण करतो त्यावेळी भगवंत ते अश्नामी, त्याचा स्वीकार करतात. पत्रम, पुष्पम, फलम, तोयम, 4 गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. पत्रम म्हणजे पान, आपण त्याला तुळशीचं पान म्हणतो. कोणत्याही झाडाचं पान जर भगवंतांना अर्पण केलं तर ते भगवंत स्वीकार करतात. आणि त्यातल्या त्यात जर तुळशीचं पान जर असेल तर भगवंत अधिक प्रसन्न होतं. त्या तुळशीचं पान नाही, पाणी तर आहेच प्रत्येकाचं, पाणी फ्रीमध्ये तर आहेच. कुठेही गेलं तरी पाणी, आपल्याला पाणी विकत घ्यावं लागेल पिण्यासाठी, पण पाणी मुबलक दृष्ट्या नद्यांमध्ये, तलावामध्ये, डॅम मध्ये सगळीकडे पाणी आहे. पत्रम, पुष्पम, फलम, तोयम. तोयम भगवंतांनी सगळ्यात शेवटी शब्द वापरलेला आहे. पत्रम पहिला पान, पुष्प पान नसेल तर फूल, मग फळ ते पण नाही तर पाणी. काहीही भगवंतांना आपण अर्पण केलं तर कंडिशन काय? भक्तीद्वारे. ज्यावेळी अद्वैत आचार्य गोमतीय तंत्र नामक ग्रंथाचं अध्ययन करत होते, गोमतीय तंत्र, आणि त्या गोमतीय तंत्र ग्रंथाचं अध्ययन करते वेळी त्यांना एक श्लोक प्राप्त झाला त्या ग्रंथामध्ये. तुलसी दल मात्रेण जलस्य चुलुकेण वा विक्रीडितम स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सलः. गोमतीय तंत्र नामक एक ग्रंथ आहे, आणि हा ग्रंथ अद्वैत आचार्य वाचत होते.
आणि त्या ग्रंथामध्ये वर्णन होतं, तुलसी दल मात्रेण, मात्र म्हणजे फक्त तुलसीचं पान आणि जलस्य चुरुकेण वा, हातामध्ये आपण म्हणतो जे चुलूक आहे त्याला चुलूक म्हटलं जातं, हातामध्ये पाणी जेव्हा घेतो आणि म्हणतो चुल्लूवर पाणी में डूब मत, चुलूक येणं वा, हातामध्ये थोडस पाणी आणि एक तुलसी पत्र जरी अर्पण केलं, भगवंत इतके भक्त वत्सल आहेत की ते स्वतःला अर्पण करतात, त्या भक्ताला सर्वस्व अधीन करून देतात. तर हा श्लोक वाचल्यानंतर अद्वैताचार्यांनी भगवंतांची महाविष्णूशी प्रार्थना केली, कृष्णाची प्रार्थना केली की तुम्हीच अवतरित व्हायला पाहिजे, हे भगवंता तुम्हीच अवतरित होणं तर गरजेचं आहे. आणि या श्लोकाद्वारे जेव्हा त्यांना कळालं की गंगा जल आणि तुळशीचं पान, कारण का गंगा त्यांच्या समोरच होते, तर गंगेचं जल आणि तुलसी पत्र त्यांनी त्या शाळीग्राम शिलेला अर्पण केलं आणि भगवंतांना आमंत्रित केलं, हुंकार दिला. जेव्हा मायापूर यात्रा जेव्हा झाली त्यावेळी आपण शांतीपूरला आलेलो होतो आणि येते वेळी कलकत्त्याला ऑन द वे, मायापूरहून कलकत्त्याला येते वेळी जेव्हा आपण शांतीपूरला थांबलो त्या ठिकाणी ती शिला अजूनही ठेवलेली, अद्वैताचार्यांचं ज्या ठिकाणी मंदिर आहे किंवा त्यांचं घर आहे, शांतीपूर नामक स्थान आहे त्या ठिकाणी. तर ते शाळीग्राम शिलेला त्यांनी अर्पण केलं, तुलसी दल आणि गंगा जल. भक्तेभ्यो भक्त वत्सल, भगवंत सर्व काही अर्पण करतात, म्हणून भगवंत सहजासहजी भक्ती कुणालाही देत नाहीत. भक्ती हे सगळ्यात शेवटी देतात भगवंत, तसं सहजासहजी देतच नाही. कारण भक्ती दिलं म्हणजे भगवंतांना स्वतःला त्या भक्ताच्या अधीन राहावं लागतं. जसं सनातन गोस्वामींचं उदाहरण आपण ऐकलं असेल, सनातन गोस्वामींजवळ मदन मोहनांचे विग्रह आहेत आणि मदन मोहन विग्रहांची सेवा सनातन गोस्वामी करायचे. तर सनातन गोस्वामी त्या मदन मोहनाने एका कपड्यामध्ये बांधून आपल्या खांद्यावरती घेऊन फिरायचे वृंदावनात. गोस्वामी म्हणजे इंद्रियांचे स्वामी, गो म्हणजे इंद्रिय आणि त्यांचे स्वामी. आपल्याला म्हटलं जातं गोदास, कारण आपण इंद्रियांचे दास आहोत. जसं इंद्रिय नाचवतील तसं आपण नाचत असतो, म्हणून गोदास म्हटलेलं आहे. गोस्वामी म्हणजे जे इंद्रियांवरती ज्याने नियंत्रण प्राप्त केलेलं आहे ते. तर सनातन गोस्वामींचं घर नव्हतं किंवा कोणता आश्रम नव्हता किंवा कोणता मठ नव्हता किंवा त्यांची खाण्याची विशिष्ट पद्धती किंवा शैली नव्हती. तर ते मदन मोहनांना घेऊन फिरायचे आणि भिक्षा मागायचे. मधुकरी, माधुकरी या शब्दाचा अर्थ आहे, मधु म्हणजे मधमाशी आणि करी म्हणजे जशी मधमाशी एकाच फुलावरती जाऊन त्याचा सगळे पराग घेत नाही, परागचे जे कण असतात पिवळे पिवळे ते एकत्रित घेत नाही, ते प्रत्येक फुलावरती जाऊन थोडे थोडे परागाचे कण एकत्रित करते. तसंच जो संत आहे किंवा जो गोस्वामी आहे तो काय करतो, एकाच घरात जाऊन भिक्षा मागत नाही, सगळ्यांकडून थोडं थोडं जितकं प्राप्त होईल तितकं भिक्षा घेऊन राहतो. तर त्या पद्धतीनं ते भिक्षा मागायचे आणि थोडस गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून भगवंतांना अर्पण करायचे चुलीवर भाजल्यानंतर. ज्याला दाल बाटी, राजस्थान दाल बाटी, ती बाटी जी असते त्याच्यामध्ये तूप वगैरे देत नव्हते, ते फक्त पीठ आणि पाणी. तर भगवंताने एकदा त्यांना म्हणाले सनातन गोस्वामींना, कमीत कमी याच्यावर थोडं मीठ जरी घातलं तर थोडी टेस्ट येईल किंवा चव येईल. तर त्यावेळी सनातन गोस्वामी म्हणाले, आज तुम्ही मीठ मागताय, उद्या जर तूप मागितलं तर मी कुठून आणणार. म्हणून भगवंत भक्ती कुणालाही सहजासहजी देत नाही. आपण मग मंदिरात आल्यानंतर सुद्धा भक्तांना, भक्त समाजामध्ये आपण पाहतो की ते श्रीमंत होतात, त्यांना पद प्रतिष्ठा भेटते, समाजामध्ये नाव भेटतं, कारखाने वाढू लागतात, सगळं होतंय, पण सहजासहजी भगवंत शुद्ध भक्ती देत नाही. ती भगवंतांनी थोडी रिझर्व ठेवलेली आहे स्वतःजवळ. कारण भगवंतांनी एखाद्याला जर शुद्ध भक्ती दिली तर मग त्याच्या अधीन व्हावं लागतं. म्हणून भगवंत सगळं देतात पण शुद्ध भक्ती देत नाही. श्री कृष्ण आकर्षिणी सह, भगवंतांना आकर्षित करणारी ती शुद्ध भक्ती आहे. आता भगवंतांना थोडस ज्यावेळी बोटाला लागलं त्यावेळी द्रौपदीने साडी फाडली आणि बोटाला बांधलं, पण त्याचा परिणाम भगवंतांना किती साड्या तिला पुरवाव्या लागल्या.
वस्त्रहरणाच्या वेळी अनकंडिशनल होतं ते प्रेम. तिने विचार केले नवीन साडी आहे कशी फाडू, बँडेज आणू, 5 मिनिटं थांबा, नाहीतर घरात कुठलं तरी अगदी फाटलेलं जुनं कापड शोधलं, असं नव्हतं. तिने काही विचार न करता अहैतुकी अप्रतियता अनकंडिशनल लगेच भगवंतांना कळाल्यानंतर लागलेलं तिने बांधलं. आणि म्हणून भगवंताने इतकी तिला साडी दिली की दुःशासन खेचून 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 थकून गेला, इतकी साडी होती. आता दुःशासन दुर्योधन आपल्यासारखे नाहीये, थोडीशी शक्ती असणारे, हे बलाढ्य 10,000 हत्तीची शक्ती असणारे हे जीव होते सगळे, मोठमोठे अतिरथी, दाशरथी, महारथी. आणि हे थकून गेले तिची साडी खेचता खेचता. तरी हे अनकंडिशनल. जेव्हा भगवंत कोणाला भक्ती देतात, अहम भक्त पराधीन, भगवान म्हणतात ज्याला मी शुद्ध भक्ती दिली की मी त्याच्या अधीन होतो, त्या भक्ताच्या मी अधीन होतो. आणि जो भक्त जसा सांगेल तसं ते कार्य भगवंतांना करावं लागतं. आणि म्हणून भगवंत शुद्ध भक्ती देत नाही. आपण जी आता भक्ती करत आहोत ती मिश्र भक्ती आहे. मिश्र भक्ती किंवा आपण जप करत आहोत तो नामाभास किंवा नाम अपराध स्तरावर आहे. पहिला आहे नाम अपराध स्तर आणि त्यानंतर आहे नामाभास. आभास म्हणजे जसं सूर्योदयाच्या वेळी सूर्य उदित झालेला नाहीये, सूर्योदय झालेला नाही, पण सूर्य उगवण्या अगोदर जो प्रकाश पडतो आकाशामध्ये, भगवा केशरी पिंक रंगाचा जो प्रकाश पडतो त्याला म्हटलेला आहे प्रभा, सूर्याची प्रभा. आणि त्यानंतर मग हळूहळू हळू सूर्य काही क्षणानंतर वर येतो. तसंच नाम अपराध म्हणजे आता जे आपण जप करतोय, जे नाम अपराध आपण 10 नाम अपराध जे दररोज म्हणतो, वैष्णवांची निंदा करणं, गुरुला सर्वसाधारण समजणं, ब्रह्मा आणि विष्णूंच्या नावाला भगवंताहून समान अथवा त्यांच्याहून स्वतंत्र समजणं, या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी करत करत आपण जप करतो. मग एक वेळ अशी येते की हे झाल्यानंतर नामाभास तर उत्पन्न होतो. शुद्ध नाम प्राप्त होण्या अगोदरची ही स्टेप आहे. शुद्ध नाम प्राप्त झालं नाही, सूर्य उदित झाला नाही, पण प्रकाश दिसू लागलेला. ज्याचा आभास कधी कसा होतो, ज्यावेळी कोणी गुरुजन किंवा आचार्य, ज्यावेळी आपण मायापूर यात्रेला गेलोय, कीर्तन मेला चालू आहे आणि त्या कीर्तन मेल्यामध्ये आपण पंचतत्व समोर थांबलेलो आहे आणि एखादे संन्यासी किंवा गुरुजन शुद्ध भक्त त्या ठिकाणी गात आहेत आणि त्यांच्या गाण्यामुळे किंवा त्यांच्या त्या कीर्तनामुळे स्वाभाविक आपल्याला वाटतंय की किती सुंदर भगवंतांचं नामोच्चारण चालू आहे. आणि ते स्वाभाविक आपली इच्छा नसते वेळी आपल्याला भाव प्रकट होतात किंवा डोळ्यातून अश्रू प्रवाहित होऊ लागतात. हा आहे नाम आभास. त्यांच्या शुद्ध नामावरून आपल्याला तो आभास होऊ लागलेला आहे शुद्ध नामाचा. ती आपली शक्ती नाही की आपण रडतो भगवंतांसमोर, त्या शुद्ध भक्तांच्या शक्तीमुळे आपल्या डोळ्यातून अश्रू प्रवाह होत आहेत. त्याला म्हणलंय नामाभास. आणि त्यानंतर आहे शुद्ध नाम. आणि जर एकदा का भगवंतांनी शुद्ध नाम किंवा शुद्ध भक्ती दिली तर या संसारामध्ये आपली काहीही आसक्ती राहत नाही. त्याला कशाचाही काही फरक पडत नाही. कोणताही पद असो किंवा कोणतीही इच्छा असो किंवा संसारिक आसक्ती असो, काहीच राहत नाही. त्याला माहित आहे सर्वे सर्वा माझे कृष्ण आहे आणि कृष्ण ज्या पद्धतीने मला ठेवतील तसं मी राहतो. मग त्याला खाण्यामध्ये, झोपण्यामध्ये, कशामध्येही आसक्ती राहत नाही. याचा अर्थ नाही की तो सगळं सोडून देतो. सोडणं म्हणजे दिखावा आहे आणि आसक्ती नसणं म्हणजे जसं ठेवलेलं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जसं भगवंतानी मला ठेवलेलं आहे, कधी भगवंत 56 भोग देतील तर कधी सुखी भाकरी असेल, मग तो विचलित होत नाही. जसं शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायीनो अनित्या तांसी तीक्ष्ण स्वभारत. दुःख आल्यानंतर विचलित होत नाही किंवा सुख प्राप्त झाल्यानंतर तो अगदी आनंदित होत नाही. या गोष्टी, सुख प्राप्ती झाली की लगेच आनंदी व्हायचं आणि दुःख झालं तर मंदिरात यायचं आणि सुख ज्यावेळी असेल तर भगवंताला विसरायचं. असं कधी होत नाही. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी असेल तरी त्याला माहित असतं की भगवंत हे सर्वे सर्व आहे आणि भगवंतांच्या इच्छेने हे सर्व कार्य होऊ लागलेलं आहे.
जे आज मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, भगवंतांच्या इच्छेने आहे. कष्ट जर होत असतील ते भगवंतांच्या इच्छेने आहे. कारण आपण या संसारामध्ये करता नाही आहे. करता करविता कोण आहे? भगवंत. वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. सगळ्या कंडिशन मध्ये, इन एनी कंडिशन, भगवंत हे सगळ्यात परिपूर्ण आहेत आणि भगवंतांच्या इच्छेने हे सगळं होऊ लागलेलं आहे. हे ज्याला समजलं तो म्हणजे महात्मा. कोणी स्टॅम्प लावलाय महात्मा आहे म्हणून नाही. ज्याला कळालं की यत्र तत्र सर्वत्र भगवंतच वासुदेवांच्या इच्छेमुळे हे सर्व होऊ लागलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे महात्मा. तर प्रभुपाद तात्पर्याच्या पहिलाच आपण हा तात्पर्याचा पहिला काय म्हणतो त्याला पॅरेग्राफ वाचला आपण. फार मोठं तात्पर्य. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये प्रभुपादांनी स्पष्ट केलेलं आहे की ब्राह्मण, विद्वान, पंडित, गर्भ श्रीमंत किंवा महान तत्वज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना भेटण्यास बाध्य करू शकत नाही. मी श्रीमंत आहे, या मला दर्शन द्या. जसं कधी कधी आपण आपल्या श्रीमंतीच्या जोरावरती डायरेक्ट दर्शनच्या लोभामध्ये असतो. डायरेक्ट दर्शन अगर आपल्याजवळ पैसा आहे तर आपण लाईन मध्ये का थांबायचं? डायरेक्ट दर्शन. डायरेक्ट दर्शन आपण विग्रहांचं घेऊ शकतो, पण त्या पैशावरती आपण साक्षात भगवंतांचं दर्शन आपल्याला होणार नाही. जसे कुणीतरी छोटासा व्हिडिओ बनवलेला. एक व्यक्ती मंदिरात जातो आणि मंदिरात गेल्यानंतर पाहतो फार गर्दी आहे. तर त्या ठिकाणी काही जे असतात दर्शनार्थी, डायरेक्ट दर्शन, चला डायरेक्ट दर्शन, डायरेक्ट दर्शन. तर ते ओरडत असतात, डायरेक्ट दर्शन मी करतो तुम्हाला, तुमचं किती घेतो? 500 रुपये. म्हणजे कुठं देणार? म्हणजे डायरेक्ट तुम्हाला लाईन लावावी लागणार नाही, 10 मिनिटात दर्शन झालं. म्हटले ठीक आहे, मी 500 रुपयाला तू म्हणाला, मी तुला 50,000 रुपये देतो. 500 नाही, 50,000 रुपये देतो. भगवंतांना सांग मला इथे यायला भेटायसाठी, माझ्या समोर यायसाठी सांग, मी यात येणार नाही. मग तो पुजारी म्हणतो का मूर्ख आहे का भगवंतांना इथं बोलवायसाठी? तुझ्या 50,000 भगवंत थोडी येणार इथं आहे. मग त्यावेळी तो पुजारीला व्यक्ती म्हणतो तुला 500 रुपये दिल्यानंतर थोडी मला भगवंत दर्शन देणार आहे. तर ते कधी कधी परिस्थितीनुसार ती गोष्ट वेगळी आहे की आपण दर्शनासाठी जातो, पण भगवंतांना आपल्या बुद्धीनं, आपल्या कार्यानं, आपल्या संपत्तीनं आपण बाध्य करू शकत नाही. चैतन्य महाप्रभू राजा प्रतापरुद्र नावच आहे, राजा प्रतापरुद्र. त्याला भेटायसाठी चैतन्य महाप्रभूंची इच्छा होत नव्हती. पण जो श्रीधर कोलाबेच्या, कोला म्हणजे केळी आणि फळं विकणाऱ्या त्या श्रीधर, त्याचं सांगितलं जातं त्याच्या शरीरावरती धोती होती, त्याला इतके छिद्र होते, फाटलेलीच होती. आणि त्याची झोपडीमध्ये म्हणजे मल्टी स्टार हॉटेल, 5 स्टार नाही मल्टी स्टार, कारण का सगळे छतामधून सगळे तारे दिसायचे. सगळी एवढीच झोपडी, कारण का झाकलेली नव्हतीच, मल्टी स्टार. तर त्या श्रीधर कोलाबेच्याला भेटायसाठी चैतन्य महाप्रभू न बोलवता दररोज यायचे आणि जबरदस्ती त्याची केळी खाणार, त्याच्याकडून फुलं हिसकावून घेणार, फळं काढून घेणार. आणि ते म्हणायचे महाप्रभू का असं करताय? म्हणजे तू तरी काय करतो पैसे खाऊन? ते म्हणायचे 50% मी गंगेच्या सेवेमध्ये लावतो, गंगा नदीच्या पूजनासाठी, आणि 50% जे आहे त्याचं मी घर चालवतो. आता भगवंत येऊन जबरदस्ती आपलं भोजन काढून घेणं कुणाचं सौभाग्य? असं झालंय कधी आपण 56 भोग बनवला आणि भगवंत आले खायसाठी? असं कधीच होत. भगवंत आपल्या 56 भोग किंवा जसं प्रभुपादांनी स्पष्ट केलं, आपली विद्वान पंडित, मला भरपूर श्लोक माहित आहेत म्हणून भगवंता तुम्ही माझं ऐकलं पाहिजे नाही. गर्भ श्रीमंती, गर्भ श्रीमंती म्हणजे अगदी भरपूर श्रीमंत व्यक्ती आहे, साधा नाही. गर्भ श्रीमंती, भरपूर श्रीमंत असं म्हणतो ना आपण, बसून खाल्लं तरी पिढ्यानपिढ्या संपणार नाही, अशी श्रीमंती. आणि इतकी जरी असली तरी भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी आपण त्यांना बाध्य करू शकत नाही. अहैतुकी प्रेमाने आणि भक्तीनंच आपण भगवंतांना केंद्र त्यांचं आकर्षित करू शकतो, भगवंतांचं लक्ष आकर्षित करू शकतो. आणि म्हणून भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे की भगवंतांना बघण्याचा प्रयत्न करू नका, त्यांची प्रेमाने अशी सेवा करा की ते तुम्हाला पाहण्यासाठी किंवा तुम्हाला बघण्यासाठी येते, तुम्हाला शोधत येते. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा,
चरणी वाहे भीमा उद्धरी जग. पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवंत आले की पुंडलिक गेलेले भेटण्यासाठी नाही. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म साक्षात द्वारकाधीश त्यांना भेटण्यासाठी आले. असे कित्येक उदाहरण आहेत. इथून जर आपण औरंगाबादच्या रस्त्याला जर गेलो, पैठण म्हणून आहे, पैठण नामदेवांचं पैठण आहे. तर त्या नामदेवांच्या पैठणमध्ये, नामदेव की एकनाथांच्या पैठणीमध्ये त्या भगवंतांचे विग्रह आहेत. विजय विठ्ठल, विठ्ठलाचं नाव आहे विजय विठ्ठल. तर भगवंत त्यांच्या घरी रांजण भरून पाणी भरायचे. रांजण जसं मोठं पाण्याची टाकी, त्याला रांजण म्हणतात मराठीमध्ये. त्या रांजणामध्ये पाणी भरायचं काम भगवंत करायचे दररोज. जनाबाईचा जातं दळण्यासाठी भगवंत तिला मदत करायचे. आता हे कोणी मोठमोठे व्यक्ती, पंडित, ऐश्वर्यशाली, गर्भ श्रीमंत नाही, सर्वसाधारण आहे. पण त्यांनी भगवंतांवरती स्वाभाविक विश्वास ठेवला आणि प्रेमाने केलं. आजच आम्ही सकाळी चर्चा करत होतो, रुक्मी जो आहे, रुक्मिणीचा भाऊ, त्या रुक्मीनं आपल्या बहिणीचा विवाह शिशुपाल सोबत करण्याचं ठरवलं. का? त्याच्या मागची 2 कारणं प्रभुपाद सांगत होते. एक तर त्यांनी आपला मोठा भाऊ असलेला अधिकाराचा दुरुपयोग केला. त्याला हे आवडलं नाही की कृष्ण चांगला आहे किंवा माझ्या बहिणीचा चांगला संसार होईल, ते त्याची इच्छा नव्हती. कृष्णासोबत तिचा विवाह होऊ नये म्हणून त्यांनी आपला मोठा भाऊ म्हणजे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला. आणि दुसरं, त्याच्यासाठी त्याचा उद्देश हा उद्देश चांगला नव्हता, दुष्ट प्रवृत्तीचा उद्देश होता आणि त्यामुळे त्याला कष्ट भोगावे लागले. तर प्रॉब्लेम काय? जास्त पंडित होणं, गर्भ श्रीमंत होणं किंवा तत्वज्ञानी होणं किंवा विद्वान होणं, या गोष्टीमुळे हा अहंकार किंवा जो दुष्ट भावना उत्पन्न होतो आणि स्वाभाविकरित्या तो भगवंतांकडे जात नाही, तो भगवंतांची सत्ता स्वीकारत नाही. हे अडचण आहे. जास्त असल्याचा अडचण नाहीये. जास्त असल्यामुळे ही अडचण आहे की जर त्यांनी आपली सगळी संपत्ती किंवा ऐश्वर्य किंवा आपली सुंदरता भगवंतांच्या सेवेत नाही लावली तर अडचण काय येते की तीच सत्ता, तीच ऐश्वर्य त्याला भगवंतांसमोर वापरू देत नाही. त्याला वाटते हे काय प्रसाद, मी खाली बसून कसं जाणार, मी एवढा मोठा व्यक्ती, मी वाकून कसा मंदिरात प्रवेश करणार. आणि म्हणून बघा, जे वैदिक कालीन मंदिर आहेत त्यांचे दरवाजे छोटे आहेत, जबरदस्ती वाकून जावं लागतं. पालखीमध्ये बसून जाऊ नये, पादत राणी घालून, पायात चप्पल घालून जाऊ नये. का नियम? हे त्याच्यासाठीच. भगवंतांसमोर आपण छाती ठोकून आपला अहंकार प्रदर्शित करू शकत नाही, त्यासाठी. आणि म्हणून जास्त असणं चुकीचं नाहीये, पण जास्त असल्यानंतर आपल्या त्या धनाच्या, विद्वानाच्या, पांडित्याच्या किंवा त्या ऐश्वर्याच्या मागे लागून आपण भगवंतांना सर्वसाधारण समजतो, हे चुकीचं. जसं अल्फ्रेड फोर्ड, अमरीश प्रभू, त्यांच्याकडे करोडो नाही, अब्जाधीश आहेत ते. आपल्यासारखे 100 कारखाने असेच खरेदी करू शकते. तर त्यांच्याजवळ आहे, पण त्यांनी हे दाखवलं नाही की माझ्याजवळ आहे म्हणून मी किती श्रेष्ठ आहे. नाही, ते कोणत्याही सर्वसाधारण भक्तांसोबत फिरत असतात. तुम्ही जर मायापूरमध्ये बघितलं तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हेच अमरीश प्रभू आहे किंवा हेच अल्फ्रेड फोर्ड आहे. विद्या विनयेन शोभते. व्यक्ती जेव्हा ज्ञानी होतो किंवा भक्त होतो तेव्हा तो नम्र होतो, तो दिखावा करत नाही. जेव्हा व्यक्ती नवीन असतो, त्याला भगवंतांची शक्ती किंवा भगवंतांचं ज्ञान नसतं, त्यावेळी तो आपला ऐश्वर्य किंवा आपलं पोस्ट, आपली शक्ती किंवा आपला अधिकार गाजवत असतो. अथवा एखादा व्यक्ती जेव्हा नवीन असतो, नवीन आहे, त्याला काहीच माहित नाही, त्याला त्यावेळी मंदिरात आल्यानंतर वाटतं मी एवढा श्रीमंत आहे, मी खाली कसा बसू, मला खुर्ची पाहिजे, मला एसी पाहिजे, मला पंखा पाहिजे. पण तोच हळूहळू जेव्हा भक्त होऊ लागतो तो सगळ्यात पुढे येऊन जमिनीवर बसून जातो, त्याला काही वाटत नाही. तो ज्या प्रसादाच्या लाईन मध्ये किती तास आपण पाहतो, कित्येक असे भक्त आहेत जे सांगत सुद्धा नाहीत की आम्ही मोठे डोनर आहेत. लाईन मध्ये थांबतात, प्रसाद घेतात,
निघून जातात. कळत सुद्धा नाही की त्याला पाहिल्यानंतर हा व्यक्ती इतका मोठा असेल. त्यालाच म्हटलेलं आहे, विद्या विनयन शोभते. विनयी बनतो व्यक्ती, नम्र बनतो, आणि हे भक्तीचं लक्षण आहे. त्यामुळे असणं हे चुकीचं नाही, पण असून आपण कुणाच्या सेवेमध्ये कशा पद्धतीने लावतो हे महत्वाचं आहे. पुढे प्रभुपाद देत आहेत, भगवान श्रीकृष्ण आपणच एकमात्र भोक्ता, आदिपुरुष आणि सर्व यज्ञांचे वास्तविक अधिष्ठाता असल्याचे सिद्ध करून झाल्यावर या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचा यज्ञ स्वीकारतो हे सांगतायत. कोणता यज्ञ? यज्ञानाम जपयज्ञोस्मी. भगवंतांचं नामस्मरण करणं हे या कलियुगातील सगळ्यात मोठा यज्ञ. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. जप करणं, भगवंतांचं नामस्मरण करणं, शुद्ध होण्याकरिता आणि जीवनाच्या अंतिम ध्येयाची दिव्य प्रेममयी भगवत सेवा प्राप्ती करण्यासाठी जर मनुष्याला भगवत भक्तियुक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काय इच्छितात हे जाणून घेतले पाहिजे. लव मी, लव माय डॉग. जर माझ्यावर प्रेम करायचं असेल तर माझ्या कुत्र्यावर प्रेम करा, अशी एक इंग्लिशमध्ये म्हण आहे. तसंच आपल्यावर भगवंतांवर प्रेम करायचं असेल किंवा भगवंतांनी आपल्यावर प्रेम करावं अशी जर आपली इच्छा असेल तर त्यांची काय इच्छा आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. बरोबर? जसं आपण कुठल्या भक्तांना जर प्रसन्न करायचं असेल तर आपण विचारतो, रोज आपल्या घरी प्रसादसाठी या, तुम्हाला काय आवडते ते सांगा. प्रसन्न करण्यासाठी आपण विचारतो किंवा त्यांना काय आवडते, त्यांची काय विशिष्ट आकर्षण आहे, किंवा त्यांना आपण प्रसन्न करण्यासाठी काय करू शकतो. जर एखाद्याला कारलं आवडतच नसेल आणि आपण सगळं कारल्याचंच बनवलं, कारल्याची भाजी, कारल्याचे चिप्स, कारल्याचेच सॅलड मध्ये कारलं सगळीकडे, ते प्रसन्न होणार आहे का नाही? जे त्याला आवडत नाही ते जर आपण केलं तर तो व्यक्ती प्रसन्न होणार नाही. आणि त्याच पद्धतीनं भगवंतांना देखील जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर भगवंतांना काय आवडतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी स्पष्ट करतायत, पत्रम पुष्पम फलम तोयम. म्हणजे हे नाही की हेच द्यायचं आहे त्यांना, दिस इज द मिनिमम. सगळ्यात काहीच जर तुमच्याकडे नसेल, जसं एकदा प्रभुपाद म्हणाले, ईट मीट बट द प्रीच. तुम्ही मांस खा खरं प्रचार करा. याचा अर्थ नाही की प्रभुपादांनी मांसाहार करण्यासाठी सांगितलं. जर या सृष्टीमध्ये आपल्याला एकही हिरवं पान जिथं दिसणार नाही, एकही पालापाचोळा दिसणार नाही किंवा पान दिसणार नाही, त्यावेळी तुम्ही मांस खाऊ शकता, त्यावेळी प्रचार करा. एकही हिरवं पान दिसणार नाही. आपल्याला दिसत नाही का हिरवं पान? सगळीकडे. तसंच भगवंतांची काय इच्छा आहे ती भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. भगवंतांना प्रसन्न कसं केलं जाऊ शकतं हे भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. काय खावं, काय खाऊ नये, काय दान द्यावं, काय देऊ नये, कुणाला द्यावं, कुणाला दान देऊ नये, सगळं क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर. त्याच्यामध्ये ऍड करण्यासारखं किंवा आपली बुद्धी चालवण्यासारखं काहीच नाही. भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. भगवंतांना जर प्रसन्न करायचं असेल तर भगवंतांची इच्छा ओळखणं आवश्यक आहे. आणि जर भगवंतांची इच्छा ओळखून जर कार्य करायचं असेल तर भगवंतांनी काय सांगितलंय हे पहिला आपल्याला माहित पाहिजे. जसं सरकारच्या गुड बुक्स म्हणतो आपण, चांगल्या पुस्तकांमध्ये किंवा चांगल्या रेकॉर्डमध्ये राहायचं असेल तर सरकारचे नियम आहेत. गाडी चालवताना लायसन्स ठेवणं बरोबर, चुकीचं आहे की चांगला नियम आहे? चांगला नियम. लायसन्स का दिलं जातं? या व्यक्तीनं गाडी चालवण्यासाठी निपुण झालेला आहे त्याचं प्रमाणपत्र म्हणजे लायसन्स. आपण जर म्हटलं मला काय, मी एवढा मोठा श्रीमंत आहे, मला कोण विचारतंय मी कशी गाडी चालवू शकतो, कोणतेही मी रेड लाईट तोडू शकतो, कोणतेही सिग्नल तोडू शकतो, मला कोण विचारणार? मग तो कितीही श्रीमंत असला, किती बुद्धिमान असला तरी तो शासनाच्या चांगल्या रेकॉर्डमध्ये राहणार आहे का? नाही. तो ब्लॅक लिस्टेडच केला जाणार त्याला. तशाच पद्धतीनं जर भगवंतांच्या चांगल्या लिस्टमध्ये राहायचं असेल तर भगवंतांनी काय सांगितलं हे समजून घेऊन त्यानुसार कार्य करणं आवश्यक आहे. आता भगवंतांनी सांगितलं मनमना मव भक्तो
मध्याजी माम नमस्करो, मला नमस्कार करा, माझी पूजा करा. या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत भगवंतांनी. भगवंतांना भोग लावताना काय लावलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. तर मग भगवंत आपोआप प्रसन्न होते. मग वेगळं काय करायची गरज नाही. जर आपल्याला कळालं की समोरच्या व्यक्तीला दूध भात चांगला लागतो, आवडतो दूध भात, जर त्याला आपण दूध भात दिलं तर तो प्रसन्न होतो. जसं एखादा व्यक्ती तहानलेला आहे, त्या तहानलेल्या व्यक्तीला सगळ्यात महत्वाचं काय? पाणी. जर त्याला आपण पाणी न देता त्याला म्हटलं थांबा मी चहा करतो, थांबा मी दूध गरम करतो, थांबा मी स्वयंपाक करतो, थांबा जाताना जेवण जातो, म्हणून पहिला मला पाणी द्या. तहानलेल्या पाणी न देता आपण काही जरी केलं तरी त्याला आपण प्रसन्न करू शकत नाही. त्याच पद्धतीनं भगवंतांनी जे सांगितलंय ते सोडून आपण किती धार्मिक कार्य केले, किती व्रत केले, किती कैवल्य केले, किती तपस्या केली, किती मोठमोठ्या पूजा यज्ञ केले तरी भगवंत प्रसन्न होणार नाही. भगवंतांनी क्लिअर केले मला काय प्रसन्न करण्यासाठी काय आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा. प्रामाणिक गुरुजनांच्या मार्गदर्शनामध्ये राहून भक्तांच्या सानिध्यामध्ये भगवंतांची केलेली सेवा. मला आवडते म्हणून नाही, ज्या पद्धतीने आदेश भगवंतांना आवडते म्हणून. तसं आजच आम्ही चर्चा करत होतो, काही काही भक्तांना वाटते की जास्त गर्दी झाल्यानंतरच कीर्तन करणं म्हणजे भगवंतांना आम्ही प्रसन्न करतो. मग भगवंतांना प्रसन्न नाही, ते आपल्या इंद्रियांना प्रसन्न करणं. भगवंत तिथं आहेतच, कोणी असो अगर कोणी नसो, भगवंत आहेत की नाही. एकटे असताना सुद्धा आपण भगवंतांचं कीर्तन करू शकतो. जर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी असेल तर भगवंत एकटे असो किंवा भगवंतांसमोर हजारो भक्त असो, आपल्याला जेव्हा सेवा दिली जाते तेव्हा ती सेवा आहे. भगवंतांना प्रसन्न करायचा उद्देश असेल तर. जर उद्देश गर्दीला प्रसन्न करायचा असेल तर त्याला वाटते की गर्दी झाल्यानंतरच मी कीर्तन करणार. कळालं? सिंपल आहे. आपण कुणाला प्रसन्न करणार आहे हे उद्देश जर क्लिअर असेल तर त्याच्यामध्ये कधीच अडचण येत नाही. आपल्याला कुणी बघावं, मला गुरूंनी बघावं, मला अधिकाऱ्यांनी बघावं, मला जनतेने बघावं, काही आवश्यकता नाही. जी सेवा आपल्याला दिलेली आहे प्रामाणिकपणे जर केलं तर आपल्याला भगवंत निश्चित बघतील. भगवंत आंधळे नाही आहेत, भगवंतांचे मोठे डोळे आहेत. आणि त्या विशालाक्षी भगवंत आपल्याला कुठेही जरी आपण असलो तरी ते आपल्याला पाहतो. आपण जरी किचन मध्ये असलो तरी ते आपल्याला पाहतात. त्यांना माहिती आहे आपण किचन मध्ये सब्जी कटिंग करतो. जरी आपण 56 भोग बनत असलो तरी त्यांना माहित आहे. असं नाही की त्यांच्या समोर उभा राहूनच आपण जर काही सेवा केली की त्यांच्या समोरच बसून राहिलो तरच ती सेवा आहे. नाही, काही काही भक्तांमध्ये भ्रांत धारणा असते की जेव्हा मला सगळे बघतील किंवा मला सांगितलं जाईल तरच मी करतो, असं नाही. आपल्याला एकदा जेव्हा अधिकाऱ्याने किंवा जी सेवा दिलेली आहे प्रेमाने आणि भक्तीने केलं तर निश्चित भगवंत प्रसन्न होते. त्याच्यामध्ये आपल्याला दिखावायची काही आवश्यकता नाही, काही सांगायची गरज नाही. आपण इतकं सांगितलेलं आहे की दान मध्ये सुद्धा उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळालं नाही पाहिजे. म्हणजे किती महत्वाची सेवा आहे. आणि सगळं भगवंतांनी सात्विकी ज्ञान, राजसिक ज्ञान आणि दान सगळं सांगितलं 17व्या अध्यायामध्ये. सात्विक आहार, राजसिक आहार, तामसिक आहार हे जर पालन केलं तर निश्चित भगवंत प्रसन्न होते. म्हणून प्रभुपाद लिहित आहेत, शुद्ध होण्याकरिता भगवंतांची दिव्य प्रेममयी भगवत सेवा प्राप्त करण्याकरिता मनुष्याला भगवत भक्तीमध्ये युक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काय इच्छितात हे जाणून घेतले पाहिजे. जो श्रीकृष्णांवर प्रेम करतो त्यांना जे हवे असेल ते अर्पण करतो आणि भगवंतांना नको असलेली किंवा भगवंतांनी न विचारलेली गोष्ट अर्पण करणे टाळतो. यास्तव मांस, मासे, अंडी श्रीकृष्णांना अर्पण करू नयेत. स्पष्ट आहे. नाही आम्हाला आवडतं म्हणून आम्ही भोग लावून खातो, काय अंडी लावतो.
अंड्यामध्ये त्याच्यामध्ये जीव नाही म्हणे. अंड जेव्हा तयार होतं तेव्हा त्याच्यात जीव तयार आहे. अंड्याला किंवा पक्ष्यांना द्विज म्हटलेलं आहे, द्विज पक्ष्यांना, कारण त्यांचा 2 वेळा जन्म होतो, एकदा अंड्यामध्ये आणि एकदा अंड्याच्या बाहेर आल्यानंतर. त्याच्यामध्ये जीव आहे. गर्भधारणा ते अंड्या म्हणजे गर्भधारणा त्याच्यामध्ये झालेली आहे. तर ह्या गोष्टी आपण भगवंतांना अर्पण करू शकत नाही. जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करावे अशी इच्छा त्यांची इच्छा असती तर त्याप्रमाणे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असतं. पत्रम पुष्पम फलम तोयम सांगितलं तर तेच अर्पण करावे. अंडम मटनम चिकनम सांगितलं का? अश्नामी प्रयतात्म नाही. याचा अर्थ भगवंतांना ते आवडत नाही. एक सर्वसाधारण बघा, एखादा व्यक्ती किंवा एखादा प्राणी, आपण स्पीड गाडीने चाललेलो आहे आणि एखादं कुत्रं वगैरे आपल्या गाडीला येतं, ठोकतं आणि त्याचा लगेच त्या ठिकाणी मृत्यू होतो. आपल्याला हृदयामध्ये वाईट वाटतं की चांगलं वाटतं? अरे बापरे किती वाईट झालं. काही क्षणासाठी का असेना. जर आपण मांसाहारी असलो असतो किंवा जर आपलं शाश्वत मांस खाण्याची जर प्रवृत्ती असली असती तर पण गाडीतून उतरून गरमागरम मांस तयारच होतं, किंवा का खात नाही आपण? फ्रेश, अगदी फ्रेश तयार आहे, खातो का आपण? नाही. कारण का ती आपली स्वाभाविक इच्छाच नाहीये, स्वाभाविक जीवाचं कर्तव्यच नाही. प्राण्यांची हत्या करून त्या निर्दोष जीव जे आहेत, ज्यांना बोलता येत नाही, मूक प्राणी म्हटलं, त्यांची भाषा आपण, त्यांनी बोलू शकतात पण त्यांची भाषा आपण समजू शकत नाही. त्यामुळे त्यांना आपण मारून खाण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. या उलट ते स्पष्टपणे सांगतात की मनुष्याने मला एखादे पान, फूल, फळ आणि पाणी अर्पण करावे आणि मी त्याचा स्वीकार करेन. आता पान म्हणजे सगळ्या पालेभाज्या आल्या, फळ म्हणजे सगळ्या फळभाज्या आल्या, सगळं आलं त्याच्यामध्ये. म्हणून आपण जाणले पाहिजे की श्रीकृष्ण मांस, मासे, अंडी याचा स्वीकार करणार नाहीत. 2 वेळा लिहिले प्रभुपादांनी, पहिला एकदा आणि आता एकदा. भाजीपाला, धान्य, फळे, दूध आणि पाणी इत्यादी मनुष्यासाठी योग्य खाद्यपदार्थ आहेत. जीवनाचे सार शाकाहार, शुद्ध आहार. सोयाबीन म्हणजे शाकाहार नाही. काही जण त्या सोयाबीनला शाकाहारी म्हणतात. तर सोयाबीन म्हणजे शाकाहार नाहीये. इथं जो प्रभुपादाने लिहिलेला आहे कंतोकंत भाजीपाला, धान्य, फळे, दूध आणि पाणी, याला म्हटलेलं आहे शाकाहार. आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांनी याचे विधान केले आहे. या व्यतिरिक्त आपण जे काही इतर खातो ते श्रीकृष्णांना अर्पण करता येत नाही. याच्या व्यतिरिक्त जे काही खात असेल आपण, हे पदार्थ सोडून, तर ते आपण खाऊ शकत नाही, कारण का ते अपवित्र आहेत. कारण ते त्यांचा स्वीकार करत नाही. जर आपण असे खाद्यपदार्थ अर्पण केले तर प्रेममयी सेवा करू शकणार नाही. कशी प्रेममयी होणार? दुसऱ्या जीवाला आपण मारून, त्याची हत्या करून, त्याला शिजवून आपण दुसऱ्याला खायला दिल्यानंतर ते कसे भगवंत प्रसन्न होणार? भगवंत भगवद्गीतेत सांगतात, अहम बीजः प्रदः पिता. 84 लाख योनीचे परमपिता भगवंत आहेत. जेवढं त्यांचं प्रेम मनुष्यांवरती आहे तेवढंच त्यांचं प्राण्यांवरती सुद्धा प्रेम आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा स्वरूप स्थित आहे. मग एक भावाला मारून दुसरा भाऊ जर त्याचं मटण शिजून आणून देत असेल तर एक वडील पिता प्रसन्न होणार आहेत का? सिंपल लॉजिक आहे. जर आपण म्हणत असेल वसुधैव कुटुंबकम आणि वसुदेव आपले पिता आहेत, परमपिता कृष्ण आहेत, तर सगळ्यांचेच पिता झाले ते. आणि एका भावाचं आपण शरीराचे लचके तोडून आपण शिजवून आपण दुसरा भाऊ देत असेल तर कुणाचे वडील प्रसन्न होणार आहेत का? जगात कुणाचे वडील आहेत की भावाला ठार मारून त्याचं मांस शिजून वडिलांना आणून दिलं तर आपण? तर भगवंत कसे प्रसन्न होतील? कारण सगळे जीव त्यांचेच आहेत. अहम बीजः प्रदः पिता. सगळ्या जीवांचे परमपिता कृष्ण आहेत.
तिसऱ्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, केवळ यज्ञाचे अवशेष पवित्र असतात आणि जे जीवनामध्ये प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत व ज्यांना संसार बंधनातून मुक्त व्हायचे आहे त्यांच्यासाठी केवळ असे अवशेष सेवन करणेच योग्य आहे. यज्ञशिष्टा संतो मुच्यन्ते सर्व किल्विषयी भुंजते ते त्वगम पापा ये पश्चात आत्मकारणात. याचा श्लोक आहे, जे अनुवाद दिलेला आहे हा त्याचा श्लोक आहे. यज्ञशिष्टा संतो, यज्ञामध्ये अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे आहुती, तूप, जव, धान्य, काळे तीळ हे जे आहेत त्याला अर्पण केल्या जातात यज्ञाला. किंवा यज्ञाला जो आपण नैवेद्य अर्पण करतो तोच भगवंत प्रसाद म्हणून आपण स्वीकार करू शकतो. आणि जो भगवंताला भोग न लावता खातो तो काय खातो? पाप. उच्चन्ते सर्व किल्विषयी भुंजते ते त्वगम पापा. हे जर सोडून जे काही व्यक्ती खात असेल तर ते काय मग? पाप आहे. ये पश्चात आत्मकारणात, त्याला त्याचं फळ भोगावं लागेल. त्या श्लोकामध्ये भगवंत पुढे सांगतात की जे आपले अन्न अर्पण करत नाहीत ते केवळ पापच भक्षण करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्याचा प्रत्येक घास हा त्यांना मायाजाळाच्या गर्तेत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो. ही माया इतकी शक्तिशाली आहे. आपण ज्या महाप्रसादे म्हणतो कधी की त्याच्या अर्थावरती आपण लक्ष देत नाही. महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवताम राजन विश्वासो नैव जायते शरीर अविद्याजाल जोडेंद्रिय ताहे काल. आणि त्यामध्ये जीव फेले विषय सागरे तार मध्ये जीवाती. जिभेला नियंत्रित करणं तर इम्पॉसिबल आहे जगात, कारण जीभ दोन कार्य करते, बोलणे आणि खाणे. तुम्ही चान्स द्या लोकांना बोलायसाठी, वा कधीच थकत नाही बोलायसाठी. दुसऱ्यांना उपदेश देता देता कधी माणूस थकत नाही. आणि तसं चांगलं खायसाठी कधी थकत नाही. पोट जरी भरलेलं असलं काढून ठेवून पिशवीत भरून घेणार, नंतर खाता येते. लग्नामध्ये वगैरे किंवा प्रसादाच्या वेळी पाहत असतो झालं की पहिला काही भक्त तर पहिलाच प्लेट मध्ये काढून पिशवीत भरून ठेवतात संध्याकाळी, आणि मग नंतर सेकंड राऊंड मध्ये पाहिलं आपल्याला. तार मध्ये जीवाती दुस्तर आहे ती फार. कारण आपली रुची ना नामामध्ये आहे ना भगवंतांमध्ये आहे. रुची आपली कशामध्ये आहे? खाण्यामध्ये आहे. म्हणून कृष्णांनी कृपावश हा आपला प्रसाद आपल्याला दिलेला आहे. सेई अन्नामृत पाव राधा कृष्ण गुणगाव. सेई अन्नामृत. अन्नामृत होण्यासाठी पहिला ते भोग तर लावावं लागेल की नाही. म्हणून प्रत्येकाने जेही आपल्या घरी बनवतो सगळ्यात महत्वाचा नियम फक्त दिवाळी, दसरा, गणपतीला नाही, दररोज भोग लावणं आवश्यक आहे. काही काहींच्या घरी फक्त फेस्टिवल टू फेस्टिवल भोग लावले जातात. काही जणांच्या घरी फक्त संकष्टीलाच गणपतीला नैवेद्य आणि मग महिनाभर उपाशी. संकष्टीलाच गणपतीने 21 नैवेद्य खायचे, 21 गुलाब काय म्हणतात मोदक, आणि मग महिनाभर उपाशी राहायचे. नाही, दररोज नैवेद्य अर्पण करणं भगवंतांना आवश्यक आहे. मनुष्याने स्वादिष्ट, रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करून श्रीकृष्णांच्या चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून ते खाद्यपदार्थ खाण्याची भगवंतांना प्रार्थना करत अर्पण करावे. फक्त ठेवून जायचं नाही. म्हणून पुजाऱ्यांसाठी नियम आहे, भोग लागल्यानंतर त्यांनी कमीत कमी भोग आरती म्हणायची. जी भक्तिविनोद ठाकूरांनी लिहिलेलं आहे त्याचे चिंतन आहे की भगवंत बसलेले आहेत, बलराम आहेत, मधुमंगल आहे, श्रीराम आहे, सगळे बसून खाऊ लागले. ते चिंतन आहे. काय काय खाऊ लागले? शुक्त शाकाहारी भाजी नलिता कुष्मांड दुग्ध दुंबित दधी मोचा खांड. जे वेगळे वेगळे पदार्थांची नावं दिलेले आहेत. छले बले लड्डू खाए श्री मधु मंगल बगल बजाय देय हरि भोग भज भक्त वत्सल श्री गौर हरी. त्याच्यात लिहिलेले आहेत ते सगळे व्यंजन, कोणते कोणते व्यंजन भोग लावलेले आहेत. त्याच्यानंतर ललिता, विशाखा भगवंतांना लपून लपून बाळगत आहेत खाताना. भगवंतांचा प्रसाद झाल्यानंतर त्यांना पान दिलेलं आहे खायसाठी.
आणि महाप्रसाद सगळे राधाराणी वगैरे आनंदित झालेले आहेत महाप्रसाद. हे चिंतन आहे किंवा गायत्री जप आहे किंवा जे ब्राह्मण आहेत त्यांनी जप करू शकतात. भोग लावायचं, एक माळ बसून जप करायचं आणि मग भोग काढायचं. भोग लावून टाइमपास नाही करायचं, तेव्हा भगवान खाणार कसं म्हणून प्रभुपाद देत आहेत. भोग लावल्यानंतर भगवंतांना प्रार्थना करीत भगवंत आहे तुम्ही स्वीकार करा, ही प्रार्थना करणं महत्वाचं आहे. श्रीकृष्णांच्या चित्राला आणि विग्रहाला नमस्कार करून ते खाद्यपदार्थ खाण्याची भगवंतांना प्रार्थना करीत अर्पण करावे. त्या योगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते. मेंदूमध्ये तल्लख पेशी निर्माण होतात आणि यामुळे विचार शुद्धी होते. बघा किती महत्वाचं आहे. फक्त शाकाहारच नाही, शाकाहार झाला, भगवंतांना भोग लावला, भगवंतांचा प्रसाद घेतल्यानंतर हृदय तर पवित्र होतच आणि त्याबरोबर मेंदू देखील शुद्ध होतो आणि मतिभ्रम जो रोग लागलेला आहे त्याची स्मरणशक्ती सुद्धा चांगली वाढते, विचार शुद्धी होते, मेंदू तल्लख म्हणजे हुशार होतो. तल्लख म्हणजे काय? हुशार. भगवंतांचा प्रसाद खाल्ल्याने तर सांगितलंय गाईचं दूध सुद्धा तेच कार्य करतं. गाईचं दूध आध्यात्मिक कार्य आणि आध्यात्मिक शक्ती देण्याचं कार्य देखील दूध करतं. म्हणून दुधाला पूर्ण अन्न म्हटलेलं आहे, पूर्णान्न. जे आपण डाळ भात भाजी सगळे जे 56 आयटम खाल्ल्यानंतर जी शक्ती प्राप्त होते ती एक दुधाद्वारे देखील प्राप्त होऊ शकते. मनुष्याने सर्वात महत्वाची गोष्ट प्रेम भावाने अर्पण करावे, हे महत्वाचं आहे. दुर्योधन का भोगन खायो, रूख शाक विदुर घर खायो, ऐसे प्रेम पुजारी राधे श्याम श्याम श्याम. जय माधव मदन मुरारी राधे श्याम श्याम श्याम. दुर्योधनाला दाखवायचं होतं की माझं ऐश्वर किती आहे बघा, म्हणून त्याने 56 भोग करून ठेवलेले होते. ऐश्वर दाखवायचं होतं माझं ऐश्वर. घी के गुलाबजामुन, घी का रसगुल्ला, घी के पकोडे, जसं कधी कधी दाखवता आपण भगवंता बघा तुपाचं आहे सगळं घ्या. भगवंतांना तूप कमी नाही की भगवंतांना खायला घालणारे कमी नाही. दुर्योधन का भोग न खायो, रूख शाक विदुर घर खायो. विदुराने तर भगवंतांना केळीची साली खायला देत होते, केळं पण नाही, केळीची साली, तरी भगवंत आनंदाने खात होते. म्हणून आपलं गुलाबजामुन किंवा आपले घीची तुपातला शिरा भगवंतांना आकर्षित करू शकत नाही. प्रेम, पुन्हा प्रेम. मग भगवंतांनी सुदामाच्या हातून जे तांदूळ काढून घेतले आणि तांदूळ जे खाल्ले ते 56 भोग पेक्षा टेस्टी होते भगवंतांसाठी. जसं आपण सनातन गोस्वामींचं ऐकलं. आपण भगवंतांना काय खायला घालतो हे महत्वाचं नाही आहे, त्याच्यापेक्षा महत्वाचं काय कशा पद्धतीनं खायला घालतो, कोणत्या भावनेनं भगवंतांना खायला देतो हे महत्वाचं आहे. आपण किती दान देतो हे महत्वाचं नाही, कशा पद्धतीनं देतो हे महत्वाचं आहे. आणि असं पण नाही की आपल्याकडे शक्ती भरपूर आहे दान द्यायची, लाख रुपयाची आपली परिस्थिती, आपण 1च रुपये देतो, 1 रुपये देतो ते भगवंत बघत नाहीत. 99,000 आपण लपून ठेवलेले आहेत ते भगवंत बघतो. किती यांनी स्वतःसाठी ठेवलेलं आहे. जसं द्रौपदीला भगवंतांनी जेव्हा वस्त्रहरण होत होतं, द्रौपदीनं आपली साडी स्वतःच्या हातात धरून ठेवलेली. भगवंतांना वाटलं अजूनही तिला विश्वास आहे की ती स्वतःच रक्षण करू शकते. तोपर्यंत भगवंत आले नाही. पण ती जोपर्यंत शरणागत झाली, दोन्ही हात सोडून दिले आणि टोटली सरेंडर झाली शरणागत, त्या क्षणी भगवंत अवतरित झाले लगेच साडीच्या रूपामध्ये. म्हणून भगवंत कशा पद्धतीने आपण शरणागती स्वीकारतो हे महत्वाचं आहे. श्रीकृष्ण हे अस्तित्वातील प्रत्येक गोष्टींची अधिपती असल्यामुळे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाही. आपल्या 1 वाटीभर डाळ भात किंवा दुधाची त्यांना आवश्यकता नाही. तथापि ज्याला भगवंतांना अन्न अर्पण करून संतुष्ट करायची इच्छा आहे त्याने अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतात. खाद्यपदार्थ तयार करताना, ते अर्पण करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे
की या सर्व क्रिया श्रीकृष्णांच्या प्रेमास्तव केल्या पाहिजे, जबरदस्ती नाही. अरे आता सांगितले प्रभूजीने म्हणूनच भोग लावायला पाहिजे, तशी इच्छा नाही. कोण आता आंघोळ करणार? अगोदर तर मी उठल्याबरोबर काही बनवत होतो, चालायचं. आता आंघोळ करा, बनवा, तिलक लावा, भोग लावा. जबरदस्ती नाही, प्रेमास्तव. आपलं बघा, ज्याच्यावरती प्रेम असतं त्याच्यासाठी आपण काही करायसाठी तयार होतो, बरोबर. जिएंगे तो तेरे साथ नहीं तो हम भी नहीं जिएंगे, मर जाएंगे, तू नाही तो और कोई नाही. फक्त म्हणतो आपण, होत तर तसं कधी नसतं. 4 दिवस आपल्याला विचार करणार की तुमच्याशी आपण जगू शकत नाही म्हणणारे. 4 दिवस मोबाईल आणि सगळं बंद करून दुसऱ्या गावाला जाऊन बघा, 5व्या दिवशी घरात फोटो लावतात, गेला असेल कुठेतरी, विसरून जातात. कोणी आपल्याला आठवण ठेवत नाही. पण भगवंत प्रत्येक क्षणी आपल्याला आठवण ठेवतात, ते कधीच आपल्याला विसरत नाही. आणि म्हणून ते आपलं खाद्यपदार्थ जे आहे ती भेट म्हणून स्वीकारतात. सुदामाने सुद्धा आता बघा, जेव्हा तांदूळ आणले, द्वारकाधीशांना तांदळाची कमी नव्हती, किंवा ते तांदूळ भगवंतांनी घेऊन टाकले, स्त्रिया सेवकांना द्या किंवा रुक्मिणीला द्या, नाही. स्वतः भगवंतांनी खाल्ले. भेट कुणासाठी आणलेली होती? द्वारकाधीशांसाठी आणलेली. तांदळाचे दाणे खाऊ शकतात भगवंत, तर आपण जर प्रेमाने भगवंतांना नैवेद्य अर्पण केला तर का स्वीकारणार नाही? म्हणून प्रेमास्तव, हे प्रेम आणि भक्ती पुन्हा पुन्हा तेच प्रभुपाद या ठिकाणी वर्णन करत आहेत. परम सत्य हे इंद्रिय रहित आहे आणि प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी दार्शनिक भगवद्गीतेच्या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. का? कारण त्यांच्यामध्ये भगवंत विग्रह नाहीच आहे. त्यांच्यामध्ये भगवंत माया आहे, माया. एक तूही ब्रह्म, तूही निराकार. भगवंतांना आकार नाही, भगवंत काही खाऊ शकत नाहीत, भगवंत बोलू शकत नाहीत. असे जे मायावादी आहेत ते कधी या श्लोकाला स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. कारण स्पष्ट केलंय भगवंतांनी, अश्नामी प्रयतात्मनः, मी ते स्वीकार करतो. त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक किंवा भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांच्या भौतिक स्वरूपाचा दाखला आहे. परंतु वस्तुतः भगवान श्रीकृष्णांना इंद्रिय आहेत आणि असे म्हटले आहेत की त्यांची इंद्रिय परस्परानुगामी आहेत. अर्थात एक इंद्रिय कोणत्या इंद्रियाचे कार्य करू शकते, कोणतेही इंद्रिय कोणतेही कार्य करू शकते. आपण डोळ्याने बोलू शकतो का? नाही. कानाने खाऊ शकतो का? नाही. आपण तोंडाने खातो की कानाने? पण भगवंत कानाने बोलू शकतात, तोंडाने बघू शकतात, डोळ्याने खाऊ शकतात. भगवंतांची इंद्रिय अपूर्ण नाहीये, परस्परानुगामी. ते कोणतेही कार्य कोणत्या इंद्रियाने करू शकतात. आपल्याला ते विश्वास वाटणार नाही, कारण आपण कधी असं बघितलेलं नाही. ज्या व्यक्तीने कधी विमान बघितलंच नाही त्याला जर म्हटलं 500 लोक एकत्रित उडतात हवेत, अरे काहीतरी सांगतात. असं कधी कुणी उडतात का 500 लोक? पण ज्यांनी खरोखर बघितलेलं आहे विमानात बसून, त्याला नंतर वाटतं खरंच जमिनीपासून 35,000 फूट उंच तो व्यक्ती हवेत उडत असतो. आणि एकटा नाही, 400, 500, 300 लोक सोबत असतो. तसंच जेव्हा आपण भक्ती करतो त्यावेळी आपल्याला जाणीव येईल किंवा आपण समजू शकणार की भगवंत स्वीकारतात. कारण भोग लावण्या अगोदरचा पदार्थ आणि भोग लावल्यानंतरचा जो नैवेद्य प्रसाद आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. प्रसादामध्ये जी शक्ती आहे, जसं कॅप्सूल आहे, कॅप्सूल किंवा गोळी, एखादी टॅबलेट, त्या कॅप्सूल मध्ये किती गंधक आहे किंवा किती सल्फर आहे किंवा किती खनिज आहे ते आपल्याला माहित असतं का? काहीच नाही. पण डॉक्टरांनी दिलेली कॅप्सूल आपण विश्वासाने खातो तर आपण ठीक होतो, आपल्या आजारावरून बरोबर होतो. तसंच त्या प्रसादाची शक्ती जरी आपल्याला माहित नसेल, पण भगवंतांना भोग लावला प्रसाद जर आपण स्वीकार केला ते त्याचं कार्य करणार. हृदय शुद्ध होणार, आपली मती बुद्धी तल्लक होणार, आपली शुद्धी सत्व शुद्ध होणार. श्रीकृष्णांना परम सत्य म्हणण्याचा आशय हाच आहे. इंद्रियाच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण, षड ऐश्वर्यपूर्ण म्हणताच आले नसते. 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे
की भौतिक प्रकृतीमध्ये तेच जीवांना गर्भस्थ करतात. गर्भस्थ म्हणजे सर्वांचे पिता तेच आहेत. भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते गर्भधारणा करतात आणि म्हणून या बाबतीतही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना, भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही. जसं भगवंत या भौतिक जगामध्ये पिता आहेत, ते येऊन स्वतः कोणत्याही स्त्री सोबत संग नाही करत. पिता म्हणजे स्त्री आणि पुरुष संग केल्यानंतर मुलांचा जन्म होतो. पण भगवंत आपल्या फक्त नेत्र कृपा कटाक्ष, ते जेव्हा नेत्रांनी सृष्टीवरती फक्त आपली कृपा देतात त्यावेळी जीवांची उत्पत्ती होते. तसंच भगवंतांना आपण नैवेद्य अर्पण केल्यानंतर ज्यावेळी ते डोळ्यांनी ते कृपा त्या प्रसादावर देतात, त्याच पद्धतीने भगवंतांनी तो नैवेद्य खातात देखील. आणि जर आपली इतकी शुद्ध भक्ती असेल तर भगवान बसून खातील सुद्धा, जर आपण प्रेमाने खायला घातलं तर. कोण कहता है भगवान खाते नहीं, माँ यशोदा जैसे उनको खिलाते नहीं. कारण आपल्याला पहिली गोष्ट विश्वासच नसते की ते तिथं आहेत. पहिला महत्वाचा आहे की विश्वास ठेवला पाहिजे की हे कृष्णासारखे नाहीत, हेच कृष्ण आहे, हे आहेत त्या ठिकाणी. दामोदर मंदिरात आहेत किंवा आपल्या घरामध्ये विग्रह आहेत, मग ते चित्रामध्ये असो, विग्रह रूपात असो, विग्रह दगडाचे असो किंवा मेटलचे असो किंवा वाळूचे असो किंवा मातीचे असो किंवा लाकडाचे असो किंवा जे हिरे मोती माणिकापासून बनलेले असो किंवा आठवे मनोमय. मनोमय म्हणजे मानसिक सेवा. मानसिक सेवाला म्हणतात मनोमय. मनामध्ये भगवंत रूप प्रकट होतं. 8 रूपामध्ये भगवंतांची सेवा केली जाऊ शकते. किती रूपामध्ये? 8 रूपामध्ये. त्याच्यामध्ये हे एक आलं चित्र, दुसरं आलं दगडाचे म्हणजे पाषाणापासून तयार झालेले विग्रह, मेटल पासून. असे वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये भगवंत प्रकट होतात आणि त्यांच्यामध्ये आणि भगवंतांमध्ये काहीही अंतर नाही, काहीच अंतर नाही, ते तिथं आहेत. हा जर विश्वास असेल तर भगवंत लवकर प्रसन्न होतो. हा विश्वास असणं महत्वाचं आहे. आपण त्यांना व्यक्ती रूपामध्ये स्वीकारणं. जसं कधी कधी आपण सेवा तर करत असतो पण ते तिथं आहेत हेच विसरून जातो आणि कुणासाठी सेवा करते हेच विसरतो. जसं एखादा व्यक्ती आर्मीमध्ये आणि तो आर्मीच्या सेवेसाठी सुरक्षा करण्यासाठी कारगिलला गेलेला आहे आणि त्याची पत्नी त्याच्या घरी आहे आणि ती पत्नी त्याच्या फोटोची सेवा करते. पतीच्या फोटोची सेवा करू लागलेली आहे. फोटोला भोग लावणं, आरती करणं, फोटोला हार घालणं किंवा आठवणीत त्याची सेवा चाललेली आहे फोटोमध्ये. आणि ती व्यक्ती समोर आली, तो व्यक्ती समोर आला कारगिलवरून, दरवाजा टकटक करतोय, उघड दरवाजा, मी आलोय. म्हणले नाही नाही थांबा, मी माझ्या फोटोची सेवा करते. मग ती मूर्खता आहे. थांबा, मी काय करते, माझ्या पतीची सेवा करते. ते साक्षात तिथं आहेत, त्यांना सोडून साक्षात दरवाजा त्यांना सोडून आपण फोटोची पूजा करतो. तसं भगवंत फोटो आणि व्यक्ती वेगळे वेगळे नाही आहेत, तेच आहे. ते त्या रूपामध्ये अवतरित होतात. चित्र असो, विग्रह असो, माती, लाकूड, जे वेगवेगळ्या रूपामध्ये ते अवतरित कोणत्याही रूपामध्ये होऊ शकतं. आणि सरते शेवटी मनोमय. मनोमय म्हणजे रूप गोस्वामी उदाहरण देतात. एक व्यक्ती त्याने कथेमध्ये ऐकलं की भगवंतांची मानसिक सेवा केली जाऊ शकते. तर एक गरीब ब्राह्मण होता, भक्त भगवंतांचा. त्याने मनामध्येच भगवंतांची सेवा चालू केली. आपण करू शकत नाही, आपण झोपणार जर मनामध्ये केलं तर. आणि म्हणून भगवंतांचे विग्रह, फोटो वगैरे सांगितले जाते. तर तो मानसिक सेवा करू लागला. त्यांनी भगवंतांचा अभिषेक केला, भगवंतांना शृंगार केला, भगवंतांची आरती केली, भोग लावायचा होता. आणि भोग लावते वेळी त्यांनी खीर बनवली भगवंतांसाठी. सगळं स्वप्नातच चालू, सॉरी मनामध्ये, स्वप्नात नाही, जागा असते वेळी त्यांनी मानसिक सेवा चालू. आणि त्यावेळी ती खीर जास्त गरम आहे का पाण्यासाठी त्यांनी आपलं बोट त्या खिरीमध्ये बुडवलं मनामध्येच. आणि त्याचं मानसिक जी सेवा होती भंग झाली, त्याचं चित्त तुटलं आणि त्याने पाहिलं त्याचं खरोखर बोट जळलेलं होतं. तर ही सुद्धा सेवा आहे, जो सगळ्यात हायेस्ट स्तर आहे. म्हणून
त्याची सेवा आपण आत्ता करू शकत नाही. आपल्यासाठी भगवंतांचे हे चित्र आहे, फोटो आहेत आणि भगवंतांचे विग्रह आहेत, त्याची सेवा करण्यासाठी सांगितलेली आहे. भगवंत परम सत्य असल्या कारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांच्या अन्न ग्रहण करण्यासमान आणि त्यांची चव घेण्यासमान आहे. या मुद्द्यावर अधिक जोर दिला पाहिजे. जो भक्त तर्क न करता श्रीकृष्णांना स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वतः त्यांचा स्वीकार करतो, तोच केवळ जाणू शकतो की परम सत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही ग्रहण करू शकते. भगवंतांनी पाहू शकतात, भगवंत खाऊ शकतात, भगवंत आपण जे अर्पण करतो त्याची चव सुद्धा भगवंत घेऊ शकतात. बरोबर स्वीकार आहे की नाही? कुणाला डाऊट आहे? भगवान खातात? तुम्ही नैवेद्य दाखवलेले खातात की नाही? खातात. भले ते स्वतःच्या तोंडाने खात नसतील पण कृपेच्या रूपामध्ये खातात. त्याच्यामधील कमी होत नसतील पदार्थ पण भगवंतांनी त्याचं आस्वादन केलेलं आहे. जसं कधी कधी पिता आपल्या मुलासाठी बिस्किट घेऊन येतो, बिस्किटचा एक पुडा, आणि तो पुडा मुलाला देतो. तो मुलगा बिस्किटचा पुडा उघडून त्याच्यातलं एक बिस्किट वडिलांना देतो. वडील आनंदी होतात. कधी कधी ते खात पण नाही पण खाल्ल्यासारखं नाटक करतात. कधी कधी खेळामध्ये खेळत असतात मुलं, ते देतात वडिलांना एक प्लेट आणि ते खायसाठी, तेच खाल्ल्याचे नाटक करतो. पण ते प्रेम असल्यामुळे त्या प्रेमाने त्या वडिलांचं पोट भरतं. तसंच आपल्याला सगळं भगवंताने दिलेलं आहे, त्याच्यातीलच एक उचलून आपण घास भगवंतांना देतो. हीच पद्धती आहे. आपण काय तयार केलेले नाही. तांदूळ डाळ आपण कधी तयार करत नाही, आपण विकत घेतो. ते तयार करणारे भगवंतच आहे. शेतकरी म्हणतो आपण, शेतकरी तयार करतो. जर पृथ्वी आणि पावसाने जर नाही दिलं, पृथ्वीने जर म्हटली की द्यायचंच नाही, तर होणार आहे का शेती? नाही. शेतकरी तर माध्यम आहे ते शेती करणारा, पण देणारे भगवंत आहेत. पृथ्वी मातेच्या रूपाद्वारे किंवा भगवंत पावसाद्वारे आणि पृथ्वी मातेद्वारे ते आपल्याला सर्व अन्न धान्य सगळे पदार्थ प्राप्त होतात. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जे काही प्रश्न वगैरे आहेत ते आपण पुढच्या सत्संगामध्ये चर्चा करू शकता. समज आणि प्रश्न. तर आपले काही प्रश्न असतील तर आपण आता विचारू शकता. आपले काही प्रश्न आहेत आजच्या विषयावर किंवा कोणत्याही आपल्याला समजले नाही आतापर्यंत, किंवा कोणतेही आजचा विषय असो किंवा नसो, काही जरी प्रश्न असतील आपले. प्रश्न दोन वेळा नसतात. एकदा सगळं कळालं म्हणून प्रश्न नसतात आणि दुसरं काहीच कळालं नाही म्हणून प्रश्न नसतात. तर काय समजायचं? कळालं म्हणून की नाही कळालं? कळालं म्हणून. तर येस. भगवंतांच्या इच्छा आपण कसं समजतो? त्यांना काय हवं आहे, काय आपण सेवा करत आहोत ते प्रसन्न आहेत का? त्यांच्या इच्छा. माताजींचा प्रश्न आहे, भगवंतांच्या इच्छा काय आहेत हे आपण कसं ओळखू शकतो? ते प्रसन्न आहेत का हे कसं ओळखू शकतो? तर सगळ्यात पहिल्या की भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये त्यांची काय इच्छा आहे ते स्पष्ट केलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये नंबर 1, काय खायचं, काय नाही खायचं, कसं राहायचं. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव किम समाधेचं. अर्जुनाने प्रश्न विचारला की जो समाधीमध्ये राहणारा व्यक्ती आहे, जो तुम्हाला प्रसन्न करू शकतो, त्याचं लक्षण काय, त्याचं वर्णन काय, समाधी म्हणजे काय. समाधिस्थस्य केशव, ज्याने समाधी प्राप्त केलेली आहे असा व्यक्ती कसा आहे ते पूर्ण. काय खायचं, काय नाही खायचं सगळं. 17व्या अध्यायात जर आपण पाहिलं, राजसिक आहार, सात्विक आहार, तामसिक आहार, उष्ण, तीक्ष्ण, अगदी गरम, अगदी मसालेदार राजसिक आहार, सत्वगुणी आहार, तामसिक आहार याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. काय पाहिजे आणि माझी काय इच्छा आहे. दुसरं, ग्रंथराज भागवतामध्ये भक्तांद्वारे कुंती महाराणी, भीष्म पितामह, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, इतके सगळे जे भक्त झाले, युधिष्ठिर महाराज, नारद मुनी, वृत्रासुर, त्यांनी ज्या प्रार्थना केल्या त्या प्रार्थनेमध्ये त्यांनी स्पष्ट केलंय, भगवंता तुमची काय इच्छा आहे
आणि तुमची काय अपेक्षा आणि आम्ही कसं राहिलं पाहिजे. आपल्या भक्तांद्वारे भगवंतांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे की भगवंतांची काय इच्छा आहे. नंबर 3, आपल्या आध्यात्मिक गुरु आपल्याला सांगत असतात वेळोवेळी की भगवंतांची काय इच्छा आहे आणि जी गुरु सांगतात की कशा पद्धतीनं आपली सेवा केली पाहिजे भगवंतांची, ते गुरु सांगतात. नंबर 4, त्या आध्यात्मिक गुरूंचे प्रतिनिधी त्यांनी जे ठेवलेले आहेत त्यांच्याद्वारे देखील ते आपल्याला सांगतात. त्यामुळे 4 स्तरामध्ये आपण समजू शकतो. सगळ्यात पहिला भगवद्गीता, दुसरं भागवतम, तिसरे आध्यात्मिक गुरु आणि प्रामाणिक अधिकारी. जे प्रामाणिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली गुरूंना प्रसन्न करण्यासाठी, गुरु भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जी परंपरा आहे त्या अधिकृत परंपरेच्या अधीन जे सेवा करत आहेत ते आपल्याला सांगू शकतात की भगवंत कशा पद्धतीनं प्रसन्न होते. जसं गुरु सांगतात की दररोज 16 माळांचा जप, 4 नियमांचं पालन करा. आता याच्यामध्ये गुरूंचं काय पर्सनल मोटिव्ह आहे का? नाही. नाव कोणाचं घेतो आपण? भगवंतांचं. मग ते भगवंतांचं नाव कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे, शुद्ध नाम प्राप्त करण्यासाठी आपण कोणकोणती तयारी केली पाहिजे, ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे, आपलं आसन कसं असलं पाहिजे. नाव कोणाचं आहे? भगवंतांचं. प्रसन्न कोण होणार आहे? भगवंत होणार आहे. पण ते कसे प्रसन्न होतील हे मार्गदर्शन कोण करते? गुरु आणि आचार्य करतात. मग त्यानुसार आपण समजू शकतो की भगवंत प्रसन्न आहेत की नाही. या 4 गोष्टी झाल्या. आणि 5वं सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपल्या समुदायामधील भक्त प्रसन्न असतात त्यावेळी आपण समजू शकतो की भगवंत प्रसन्न. आपलं आध्यात्मिक कुटुंब ज्यावेळी प्रसन्न असतं त्यावेळी कळून येतं की भक्त प्रसन्न आहेत म्हणजे भगवंत प्रसन्न आहे. हे 5वं लक्षण आहे प्रसन्नतेचं. आणि कोणाचा प्रश्न? लास्ट आध्यात्मिक आपलं प्रसन्न असतं म्हणजे कसं? ज्या भक्तांमध्ये प्रसन्नता आहे, सगळे आनंदित आहेत, कोण कोणाची निंदा करत नाही, कोण कोणाबद्दल वाईट बोलत नाही, कोणी दुःखी नाहीये, सगळे भक्तीमध्ये आनंद आहेत, उत्साहाने सेवा करतायत, उत्साहाने सत्संगामध्ये भाग घेत आहेत, श्रवण कीर्तन मध्ये रुची वाढू लागलेली आहे, भगवंतांची सेवा करण्याची इच्छा वाढू लागलेली आहे. जसं आपण अधिक मासामध्ये दररोज मंगल आरती केली, ती इच्छा आहे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जे कार्य आहे ते सगळे. द फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. एकत्रित येऊन आपण प्रार्थना करतोय, लक्षण आहे भगवंत प्रसन्न असल्याची. ज्या मंदिरात सेवेची इच्छा न होणं किंवा नियमांचं पालन करायची इच्छा न होणं किंवा कशाला भोग लावला पाहिजे, नाही गेलं तर चालतंय, सत्संगाला नाही गेलं तरी चालतंय, कोण मोठी जबाबदारी घेणार, कार्यक्रमला जाऊ फक्त, ही जी अशी इच्छा होणं म्हणजे भक्तीमध्ये आपली हळूहळू प्रगतीपेक्षा अधोगतीचे लक्षण आहे. उत्साह नसणं. उत्साहात निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तन. उत्साहात निश्चयात धैर्यात, तिन्ही गोष्टी, उत्साह असणं, निश्चय आणि धैर्य ठेवणं आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिला उत्साह आपल्याला जन्माष्टमी आहे. फक्त आजपासून 13 दिवस, आजचा पण गेला 12 दिवस, फक्त 10 दिवस म्हणू शकतो. जर 6ला चालू होईल तर त्याचा पहिला इव्हेंट जो आहे 3 सप्टेंबरला आहे, शोभायात्रा. आणि त्या अगोदर येत्या रविवारीच आहे 27 तारखेला पवित्रोपान एकादशी. आणि त्या दिवशीपासून राधा गोविंदजी, राधा दामोदरांची झुलन यात्रा संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेमध्ये. तर झुलन यात्रेसाठी आपण या 5 दिवस रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारी 31 ऑगस्ट बलरामजी आविर्भूत होणार आहे. बळीराम दादा भगवंत आविर्भूत होण्या अगोदर सगळी तयारी सोलापूरवाल्यांनी कशी तयारी केलेली आहे, विष्णुप्रिया ग्रुप, लक्ष्मीप्रिया ग्रुप किती तयारी केलेली आहे ते बघायसाठी आधी गुरु बलरामजी अवतरित होणार आहेत. किती तारखेला? 31. त्यानंतर रविवारी शोभायात्रा. सोलापूर शहरवासियांना आमंत्रण देण्यासाठी. शोभायात्रा मागचा उद्देश काय की आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन तर आमंत्रित देतो, पण मास पब्लिक सगळ्यांना भगवंतांच्या बर्थडेसाठी आमंत्रित करण्यासाठी शोभायात्रा रविवारी संध्याकाळी 4 वाजता.
सगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे. तर मग भगवान प्रसन्न होते. जर सगळ्या कार्यक्रमात जर आपण उपस्थित राहिलो तर 3 तारखेला, मग 4-5 सुट्टी 2 दिवस, बुधवार सुट्टीचा दिवस 6 सप्टेंबर, त्या दिवशी संपूर्ण जगामध्ये जन्माष्टमी आहे. त्या दिवशी सुद्धा आहे पूर्वसंध्या आपण म्हणतो, जन्माष्टमीची पूर्वसंध्या 5 वाजल्यापासून 6 तारखेला कार्यक्रम आहे. 7 तारखेला जन्माष्टमीचा कार्यक्रम पहाटे 4:30 ते रात्री 12:30 आणि 8 तारखेला प्रभुपादांचा 127वा आविर्भाव महोत्सव. तर सेवा चालू झालेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची सेवा फंड रेझिंग, कलेक्शन, इन्व्हिटेशन, सगळ्यांना आमंत्रण देणं, सगळ्यांना बोलवणं, इतका मोठा कार्यक्रम. आणि लक्ष्मीशिवाय प्रसन्न कोणताही कार्यक्रम होत नाही. तर सगळ्यांनी तयारी करा आतापासून. ज्यांनी तयारी तर चालू झालेलीच आहे, पण ज्यांच्याजवळ आपण पोचला नसाल त्यांच्याजवळ जाऊन 1 आठवड्यामध्ये आपल्याला त्यांना इन्व्हाइट करणं, कलेक्शन करणं. आणि मग शेवटचे 3 दिवस प्रॅक्टिकल सर्व्हिस, प्रसाद कुकिंगमध्ये मदत करणं. बहुतेक प्रसाद कुकिंगमध्ये सेवा विष्णुप्रिया लक्ष्मीप्रिया जोगची प्रसाद कुकिंगमध्ये 6 आणि 7 तारखेला, 7 आणि 8 तारखेला कुकिंगमध्ये जे मोठा 2,500-3,000 भक्तांचा जेव्हा प्रसाद बनेल त्यामध्ये सब्जी कटिंग आणि प्रसादाची सगळ्यात मोठी जबाबदारी राधा राणीचं डिपार्टमेंट आहे. कमी सेवा नाही आहे, किचन सेवा ही राधा राणीचं डिपार्टमेंट आहे. म्हणून राधा राणीच किचन लिहिलेलं असतं. किचन कोणाचं आहे? राधा राणीचं. राधा राणीच भगवंतांसाठी दररोज नैवेद्य किंवा कुकिंग करते, भोग बनवते भगवंतांसाठी. आणि एकदा बनवलेला आयटम कधी रिपीट होत नाही. किती बनवत असेल. तर आजकाल YouTube गुरु आहेत, आपण शिका चांगले नवीन नवीन शुद्ध पदार्थ आणि भगवंतांना आपण अर्पण करू शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.